प्रेज द लॉर्ड. आज देवाला धन्यवाद देतो. विशेष करून त्याने हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये जोडला प्रियांनो, आणि आज देवाच्या वचनामधून त्याचं मनन करण्यासाठी त्याचा जो आजचा मानना आहे, आध्यात्मिक मानना, तो आम्हाला तो देत आहे. आणि यासाठी जी अपॉर्च्युनिटी, जी संधी मला डेली ब्रेड बाईट या उपक्रमाच्याद्वारे प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल मी देवाला आभार मानतो. त्याचप्रमाणे पास्टर शरीफ थॉमस आणि संपूर्ण जे लीडरशिप टीम आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हा उत्तम असा उपक्रम डेली ब्रेड बाईट, रोजचा मानना आणि त्याचं सेवन, त्याचं साठी सर्व भाषातून, सर्व थरामधून असलेल्या सेवक लोकांना देवाच्या वचनाचं संधी देणं, सांगण्यासाठी. आणि त्यामध्ये मला देवानं कृपा पुरवली की त्यांनी मला देखील ही संधी दिलेली आहे की या पेजवरनं मी देवाचं वचन घोषित करावं. प्रियांनो, आज माझा जो विषय आहे, आजच्या संदेशाचा मथळा जो आहे, तो म्हणजे चला आपण परत परमेश्वराकडे जाऊ. इंग्लिशमध्ये खूप छान ते वाक्य आहे, ओ कम लेट अस रिटर्न टू द लॉर्ड. आणि दिस इज द इन्व्हिटेशन, एक समन्स, एक सूचना, एक आमंत्रण. होशय त्याच्या पुस्तकामध्ये सर्व त्याचे जे इस्रायल बंधू होते, इस्रायल लोक होते, त्यांना तो एक आमंत्रण, एक समन्स आणि एक सूचना पाठवत आहे की चला आता आम्हाला पुन्हा परमेश्वराकडे जाण्याची ही वेळ आलेली आहे. आणि हीच ती संधी आहे की आम्ही पुन्हा एकदा परमेश्वराकडे गेलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, ह्या दिवसामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोरोना, ज्याला कोविड-19 म्हटलेलं आहे, आणि ज्याची उत्पत्ती नाही का वुहान शहरामधून, चायनामधून, चीनमधून त्याची सुरुवात झाली. आणि डिसेंबर 19 मध्ये सगळ्यात प्रथम हा जो कोविड-19, ज्याला कोरोना व्हायरस म्हणतो, तो डिटेक्ट झाला. आणि म्हणून त्याला कोविड-19 असं म्हटलं जातं. आणि हा एक संसर्गजन्य एक विषाणू आहे, जो मनुष्याच्या संसर्गिक मनुष्याच्या जीवनामधून किंवा त्याच्या शरीरामधून दुसऱ्याच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये असलेली जी रोग प्रतिकार शक्ती आहे त्याच्यावर तो हल्ला करतो. आणि याची वाढ झपाट्यानं फक्त भारत नाही, फक्त चीन राष्ट्र नाही, संपूर्ण जगामध्ये या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आपण पाहतो. माझ्या प्रियांनो, मी काही राजकीय तज्ञ नाही किंवा एक शास्त्रज्ञ नाही की मी माझं मत मांडावं. बरेच लोक म्हणतात की हा मानवनिर्मित कोरोना व्हायरस आहे, काही म्हणतात की हा निसर्गातून आलेला आहे. मला हे माहिती नाही, पण एक गोष्ट मला निश्चित माहिती आहे की तुमचा देव आणि माझा देव, तुमचा परमेश्वर आणि माझा परमेश्वर हा नियंत्रण करणारा परमेश्वर आहे. ही इज इन कंट्रोल. कारण त्याची आम्हा मानवावर प्रीती आहे. माझ्या प्रिय देवाचं वचन योहान 3:16 मध्ये म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली, आणि म्हणून हा प्रीती करणारा देव, हा कोणाचाही नाश होऊ नये असा इच्छा बाळगणारा देव, ह्या परिस्थितीमधून आम्ही जात असताना आपल्या स्वतःला आपण लॉकडाऊन, आणि लॉकडाऊन पेक्षा मी म्हणेन की लॉक इन, लॉकअप मध्ये असताना, लॉकडाऊन मध्ये असताना, आपल्या घरामध्ये आपण स्वतःला नाही का आयसोलेटेड, बंदिस्त केलेलं असताना देवाची इच्छा काय आहे. आणि माझ्या प्रियांनो, निश्चितच देवाच्या वचनाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, रोमकरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 4 मध्ये असं म्हटलं आहे की देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. देव तुमच्यावर आणि माझ्यावर आईच्या ममतेनं प्रीती करतो. माझ्या प्रियांनो, त्याची इच्छा नाही कोणाचाही, तो कोरोना व्हायरस मध्ये असो किंवा पापामध्ये असो, कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणून निश्चितच हा न्याय नाहीये, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की यामध्ये देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी पश्चाताप करावा, तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचं अवलोकन करावं, तुम्ही आणि मी देवाकडं पुन्हा एकदा मागे फिरावं आणि परमेश्वराकडं आपण जावं, उत्सुकतेनं जावं, नम्र अंतःकरणानं जावं. ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला, माझ्या प्रियांनो, परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो, आणि त्याची इच्छा नाही कोणाचाही नाश व्हावा असं नाही. आणि त्याची इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करावा. या दिवसामध्ये आम्ही पश्चाताप का केला पाहिजे?
देवाचं वचन म्हणतं की तुम्हाला आणि मला देवाने त्याचं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही दुसरे इतिहास 7 आणि वचन 14 मध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर त्या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला मला असं सांगतं की माझं नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय करायचंय? तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा देवाच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन, नम्र होऊन, लीन होऊन त्याच्या चरणाजवळ जाण्याची गरज आहे. फक्त ख्रिस्ती लोक ज्यांना देवाचं नाव प्राप्त झालेलं आहे, ज्याने येशूला आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येकानं परमेश्वराच्या चरणाजवळ जायचं आहे. त्या ठिकाणी नम्र होऊन त्याच्या दर्शनाबद्दल उत्सुक होऊन आणि आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होऊन आम्ही परमेश्वराकडे गेलो तर देवाचं वचन तुम्हाला आणि मला अभिवचन देतं की स्वर्गामधून मी त्यांची प्रार्थना ऐकेन. पहिली गोष्ट तो आमची प्रार्थना ऐकेन. दुसरी गोष्ट मी त्यांना क्षमा करेन. आम्हाला पाप क्षमा प्राप्त होईल. माझ्या प्रियांनो, आम्ही आमच्या दुष्कर्मामध्ये, आमच्या सर्व अपराधामध्ये आणि आमच्या पापामध्ये, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत केलेलं आहे. आणि म्हणून यावेळेस पुन्हा एकदा आपण जर देवाचं वचन जर वाचलं, रोमकरास पत्र 1 अध्याय आणि वचन 18 पासून ते 31 वचनापर्यंत पूर्ण यादी दिलेली आहे. आम्ही काय केलं, का आम्ही पश्चाताप केला पाहिजे, का आम्ही देवाकडे गेलं पाहिजे? कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनितीनं तुम्ही सत्य लपून ठेवलेलं आहे. तुम्ही देवाला ओळखून देखील त्या देवाचा तुम्ही गौरव केला नाही, त्या देवाला तुम्ही सन्मानित केलेलं नाहीये, त्या देवाचे तुम्ही आभार मानलेले नाहीये. जो अविनाशी आणि नाशवंत असा देव, त्या अविनाशी आणि नाही का जो सार्वकालिक देव आहे, त्या देवाची नाही का तुम्ही अदला बदल कोणाशी केली, तर त्या देवाची अदला बदल तुम्ही सर्व या प्राणी आणि सर्व प्रकारचे पशु आणि निसर्ग आणि मनुष्य यांच्याबरोबर तुम्ही अविनाशी अशा देवाचं नाही का बराबरी प्रतिमा त्याच्याबरोबर केलेली आहे. थोडक्यात तुम्ही जार कर्म केलेलं आहे. जिवंत देवाला सोडून अन्य देवताच्या मागे तुम्ही लागलेले आहात. तुम्हाला जो देवाने शरीर दिलेलं आहे त्या शरीराचं तुम्ही विटंबना केलेली आहे. खरेपणाची लबाडी बरोबर तुम्ही अदलाबदल केलेली आहे. तुम्ही निर्माण करत्याऐवजी निर्मितीची आहे, जी परमेश्वराने बनवलेली आहे, त्याची तुम्ही पूजा आणि अर्चा केलेली आहे. देवानं जसं पुरुष आणि स्त्री निर्माण केलं एकमेकासाठी पूरक, परंतु स्त्रियांनी काय केलं? स्त्रियांनी आपलं नैसर्गिक नाही का जे काही आपलं जीवन आहे ते सोडून अनैसर्गिकरित्या त्यांनी खूप कर्म केलेली आहेत. पुरुषांनी देखील जसं स्त्रियांबरोबर नाही का संबंध ठेवावं, तसं पुरुष पुरुषामध्ये त्यांनी संबंध ठेवलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारची अनिती, सर्व प्रकारचं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, दुष्टपणा आहे, लोभ आहे, सर्व वाईटपणा, हेवा, खून आणि कलह, कपट, गर्विष्ठपणा आणि पढाईखोरपणा, आई वडिलांची अवज्ञा मानणं आणि त्याचप्रमाणे ममताहीन आणि निर्दयी असं जीवन आमचं असल्यामुळे परमेश्वर म्हणतो की आता तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा देवाकडे वळालं पाहिजे. आमच्या जीवनातल्या प्रायोरिटी, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही लोकांसाठी आपण जो प्राधान्यक्रम केलेला आहे, देवाला सोडून इतर गोष्टीला प्राधान्यक्रम. माझ्या प्रियांनो, म्हणून तुम्हाला आणि मला देवाकडं पुन्हा वळालं पाहिजे, पुन्हा परमेश्वराकडे गेलं पाहिजे. जी पहिली देवावरची प्रीती आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला पापामधून, दुष्कर्मामधून बाहेर काढलेलं आहे, त्या देवाकडे पुन्हा जाण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचा जो संदेश तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे तो हाच आहे की या ठिकाणी एक इन्व्हिटेशन आहे, इन्व्हिटेशन फॉर रिपेंटन्स, एक आमंत्रण की जे पश्चातापासाठी तुम्हाला बोलवत आहे, एक समन्स जो होशे या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त होत आहे. आणि माझी इच्छा आहे की या थोड्या वेळामध्ये आपण होशे याचा 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचन यामधून आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि कशा रीतीने होशे त्या काळामध्ये असलेले सर्व यहुदी लोक यांना देवासाठी बोलवत आहे की त्यांनी पश्चाताप करावा,
पुन्हा एकदा त्यांनी तारण आणि आरोग्य प्राप्त करून घ्यावं. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी आज त्याच परिस्थितीमधून जात आहोत. आपण स्वतःला लॉकअप केलेलं आहे, घरामध्ये बंदिस्त केलेलं आहे. बाहेर कोरोना सारखा नाही का व्हायरस आहे, मरी आणि पटकी सारखा तो आजार आहे. माझ्या प्रियांनो, रोगराई आहे, महारोग आहे. आणि अशा परिस्थितीमधून तुम्हाला आणि मला एकच वाचू शकतो, आणि तो म्हणजे जिवंत परमेश्वर. आणि म्हणून आपण आज होशेयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आजचा संदेशाचा हा शास्त्र भाग आहे. होशे 6:1 ते 3. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे, तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केली आहे, तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करेल. 3ऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करेल, आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वराला ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे, तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल. माझ्या प्रियांनो, होशे या पुस्तकाचा जो लेखक आहे, होशे या नावाचा अर्थ तारणारा किंवा तारण देणारा. आणि होशे या पुस्तकामधला हा जो होशे आहे, त्याचं जे सिम्बॉल किंवा प्रतीक, परमेश्वराचं ते एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो. हा होशे, त्याची जी पत्नी होती गोमर, तिचं नाव, या त्याच्या पत्नीबरोबर तो अधिक विश्वासू होता, एक निष्ठ पती होता. तो तिच्याबरोबर लॉयल होता. माझ्या प्रियांनो, परंतु ही जी गोमर आहे, ही त्याची जी पत्नी आहे, हे एक इस्रायल राष्ट्राचं एक प्रतीक आहे. आणि ही पत्नी, ही गोमर जी होशेयाची असते, ही गोमर तसं पाहिलं तर ती बेईमान असते. ती आपल्या पतीबरोबर विश्वासू नाहीये. इतर परपुरुषांच्या मागे आणि संबंधामध्ये ती अडकलेली आहे. आणि असं हे जे प्रतीक आहे, होशे परमेश्वराचं प्रतीक आणि गोमर ही इस्रायल राष्ट्राचं प्रतीक. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्याप्रमाणे गोमर परपुरुषाच्या मागे लागलेली आहे, एक वेश्यासारखं जीवन तिचं आहे. माझ्या प्रियांनो, तसं देवाचं वचन म्हणतं की इस्रायल हे परमेश्वर इस्रायलाला एक पत्नीचं स्वरूपामध्ये तो पाहतो. होशेयाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इस्रायलला तो नाही का पत्नी म्हणतो. तो स्वतःला पती आणि इस्रायल राष्ट्राला पत्नी असं म्हणतो. आणि ह्या इस्रायल लोकांनी, ज्यांना देव म्हटलं की माझं लोक, ह्या लोकांनी जिवंत परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या मागे, बालाच्या मागे ते लागलेले आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून होशे म्हणत आहे की आता तुम्ही जिवंत देवाला, जिवंत परमेश्वराला आपण सोडलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आता पुन्हा एकदा आपलं अवलोकन करण्याची गरज आहे. कारण देवाच्या दृष्टीने जिवंत देवाला सोडून अन्य दैवताच्या मागे जाणं हे व्यभिचार आणि जार कर्मासारखं पातक आहे. आणि आपण पाहतो की परमेश्वर इस्रायल राष्ट्राला आपल्या स्वतःचा ज्येष्ठ मूल असं म्हणतो. त्या जर तुम्ही निर्गमचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 22 जर पाहिलं तर तो म्हणतो की जाऊन फारोला सांग की इस्रायल माझा ज्येष्ठ मुलासारखा आहे. आणि म्हणून नाही का, या इस्रायल म्हटलेल्या ह्या ज्येष्ठ मुलानं त्याचा जो बाप, स्वर्गीय बाप आहे, जो यहोवा आहे, त्या देवाला सोडून ते अन्य दैवताच्या मागे ते लागलेले आहे. त्यांनी कुरघोडी केलेली आहे. त्यांनी नाही का उन्हाळपणा केलेला आहे. एका उधाळ्या पुत्राप्रमाणे जो आपल्या बापाच्या घरामध्ये होता, ज्याचा बाप त्याच्यावर प्रीती करत होता, त्या प्रॉडिगल सन प्रमाणे, त्या उधाळ्या पुत्राप्रमाणे ह्या इस्रायल लोकांनी जिवंत देवाला सोडून ते अन्य दैवताच्या मागे आणि प्रसिद्धीच्या मागे आणि पैशाच्या मागे ते धावत होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की या गोष्टीमुळे ते परमेश्वरापासून त्यांनी आपली पाठ फिरवली होती. जे क्षण ते देवापासून वळाले होते आणि जगामध्ये आणि जगातल्या गोष्टीमध्ये ते रममान झालेले आपण पाहतो. आणि अशा वेळेस होशे त्यांच्या जीवनामध्ये असलेले सर्व क्लेश पाहतो. त्यांच्या जीवनामध्ये असलेला सर्व एक कोरडेपणा पाहतो. त्यांच्या जीवनामध्ये असलेलं सर्व दुःख, पीडा आणि वेदना आणि जखमा पाहत आहे.
आणि मग ह्या इस्रायल राष्ट्राला तो म्हणतो की तुम्हाला आणि मला मलमपट्टी करणारा, तुम्हाला आणि मला या परिस्थितीमधून बाहेर काढणारा, या लॉकडाऊन मधून बाहेर काढणारा, या कोरोना व्हायरस मधून बाहेर काढणारा, या अन्य अशा दैवताच्या मागून तुम्हाला आणि मला बाहेर काढणारा एकच आहे आणि तो जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून तो सर्व इस्रायल राष्ट्राला एक समन्स, एक इन्व्हिटेशन देतो आणि म्हणतो चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कम लेट अस रिटर्न टू द लॉर्ड. आपण पुन्हा एकदा परमेश्वराकडे जाऊ. आणि तो म्हणतो की आम्ही परमेश्वराकडे का गेलं पाहिजे, आम्हीच का परमेश्वराच्या समोर गेलं पाहिजे, आम्हीच का परमेश्वराच्या मागे गेलं पाहिजे. कारण माझ्या प्रियांनो, आम्ही देवाला सोडलं, आम्ही जिवंत देवाला सोडून आम्ही अन्य गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. देवाला प्राधान्य देण्याचं सोडून आम्ही इतर गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या मागे पुन्हा गेलं पाहिजे. कारण आमचा देव काल आज आणि युगानुयुग सारखा आहे, तो कधीच बदलत नाही. त्याची ममता, त्याची प्रीती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असलेले उद्देश आणि योजना हे सदा सर्व काळासाठी आहेत. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या जिवंत देवाला सोडून आपण अन्य गोष्टीच्या मागे लागलो आणि म्हणून तुम्हाला आणि मला देवाकडे वळालं पाहिजे. तो परमेश्वर तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तुम्हाला आणि मला या दुःखामधून, या वेदनेमधून, या अशांतीमधून, या निराशेमधून हे सर्व ग्रासलेलं जे जीवन आहे याच्यावर एकच उपाय आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी इन्व्हिटेशन देत आहे. इन्व्हिटेशन फॉर रिपेंटन्स, इन्व्हिटेशन फॉर रिवायवल. पुन्हा एकदा तुम्हाला तो पश्चातापाकडे घेऊन जाण्यासाठी एक समन्स, एक सूचना, एक आमंत्रण देत आहे. वचन 2 मध्ये 1 मध्येच म्हटलेलं आहे, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे तोच आम्हास बरे करेल, त्याने आम्हास जखम दिली आहे तोच पट्टी बांधेल. का गेलं पाहिजे माझ्या प्रियांनो? या ठिकाणी स्पष्ट कारण दिलेलं आहे की त्यानं तुम्हाला आणि मला जखमा आणि त्याच्याद्वारे आम्हाला त्रास झालेला आहे. कारण आम्ही आमच्या चुकामुळं, आमच्या दुष्कर्मामुळे, आमच्या अपराधामुळे माझ्या प्रियांनो आपण देवापासून दूर गेल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आशेची जागा निराशेने घेतलेली आहे, आनंदाची जागा दुःखाने घेतलेली आहे. सर्व विजय जो आहे तो पराजयामध्ये बदलून गेलेला आहे आणि आमच्या जीवनामध्ये आता शांती राहिलेली नाहीये, समाधान राहिलेलं नाहीये, सौख्य राहिलेलं नाहीये. आणि मग याच्यावर एकच उपाय आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराकडे पुन्हा गेलं पाहिजे. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलेलं आहे रिटर्न. आणि रिटर्न हा शब्द जुन्या करारामध्ये पश्चातापासाठी, रिपेंटन्स साठी वापरलेला आहे. जवळजवळ 1000 वेळा हा शब्द रिपेंटन्स, रिटर्न यासाठी आलेला आहे. आणि फक्त होशे या पुस्तकामध्ये जवळजवळ 23 वेळा रिटर्न, रिपेंटन्स या अर्थानं हा शब्द आलेला आहे. परत जाणे, परत देवाकडे फिरणे. आणि मग याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला आणि मला नाही का जाणीव, रिकॉग्नाइज. रिटर्न मध्ये रिकॉग्नाइज म्हणजे जाणीव करून घेणे, आम्हाला हे समजून घेणे. जसा उधळा पुत्र आपल्या बापाला सोडून नाही का दूर देशी निघून गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी चैनबाजी केली आणि सर्व जगामध्ये, जगातल्या गोष्टीमध्ये तो रम्मान झाला. सर्व काही त्याचं खर्च झाल्यानंतर माझ्या प्रेमानं देवाचं वचन म्हणतं की त्या उधळ्या पुत्राला डुकरांमध्ये, ज्या ठिकाणी डुकर राहत होते, डुकर खात होते, त्या ठिकाणी जाऊन राहण्याची वेळ आली. आणि मग असं म्हटलेलं आहे की तो विचार करत असताना तो शुद्धीवर आला. तो म्हटला, अरे माझ्या बापाच्या घरामध्ये तर लोकर चाकर जे आहेत ते देखील पोटभर अन्न खातात आणि मी तरी ते उपाशी मरत आहे. आणि मग तो शुद्धीवर आला. त्याला जाणीव झाली आपण चुकलेलो आहोत. ही रिकॉग्नाइज, त्याने ओळखलं की मी चुकलेलो आहे. आणि मग त्याच्या ते लक्षात आलं आणि आपल्या देखील आता लक्षात आलं पाहिजे की आपण चुकलेलो आहोत. पहिला आर स्टँड फॉर रिकॉग्नाइज, आम्हाला जाणीव होणे, आम्हाला लक्षात येणं. दुसरा आर रिपेंटन्स. रिपेंट म्हणजे आपली चूक आपण आपल्या पदरामध्ये घेतली पाहिजे. हो देवा, मी चुकलेलो आहे. हा जो उधळा पुत्र आहे त्यानं मान्य केलं की स्वर्गीय बापा, मी तुझ्या विरुद्ध आणि माझ्या बापा विरुद्ध मी पाप केलेला आहे. रिपेंट म्हणजे चुकीच्या गोष्टीला पाठ दाखवणे आणि पुन्हा देवाकडं आपलं तोंड करणे. आणि खऱ्या अर्थानं तिसरी गोष्ट आहे रिटर्निंग म्हणजे कृती करणे.
म्हणजे आम्ही खरोखर त्या परिस्थितीमधून निघणं आणि देवाच्या पायाजवळ येणं. आणि माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला नीतिसूत्र 28 आणि वचन 13 मध्ये म्हणतं की जो आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला 1 योहान 1 आणि 9 मध्ये म्हणतं, जर तुम्ही आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, तो तुमच्या सर्व अधर्मापासून तुम्हाला शुद्ध करेल. माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला आज ह्या होशयाच्या द्वारे तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा तो रिपेंटन्स करण्यासाठी, रिपेंट करण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी तो आव्हान करत आहे. कारण त्याने, देवाचं वचन म्हणतं की त्याने आम्हास फाडिले आहे आणि त्याच्याकडेच उपचार आहे. त्याने जखम केली आहे आणि तोच ती पट्टी बांधणार आहे. खरंच का हो, जो देव प्रीती करतो, ज्या देवाची इच्छा कोणाचा नाश होऊ नये, त्याने खरंच आम्हाला जखम केलेली आहे का? खरंच त्याने आम्हाला फाडलं आहे का? देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. जर माझ्यावर तुम्ही इयोबाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन 17 आणि 18 मध्ये असं म्हटलेलं आहे. इयोब 5 आणि 17 आणि 18. पहा, परमेश्वर ज्यास शासन करतो तो पुरुष धन्य. म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस, कारण तो दुखापत करतो आणि पट्टी बांधतो, तो घाव करतो आणि तोच तो बरा करतो. खऱ्या अर्थाने माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की परमेश्वर तुम्हाला आणि मला दुखापत करतो, कारण तोच आम्हाला पट्टी बांधतो, तो आम्हाला घाव करतो आणि तोच घाव तो आम्हाला बरा करतो. आणि या मागचा एकच उद्देश आहे माझ्या प्रियानो, की तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करावा. आमच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही टाकून द्यावा. जे आम्ही देवापासून फिरलो होतो पुन्हा देवाकडे वळावं, हाच एकमेव उद्देश त्याचा आहे. हे शासन करण्यामागे देवाचं वचन म्हणतं की जसा बाप आपल्या मुलावर प्रीती करतो तसा परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्यावर तो प्रीती करतो आणि त्यांना शासन देखील करतो. परंतु माझ्या प्रियांनो, त्या शासनामध्ये त्याची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी पश्चातापाकडे जावं. तुम्ही आणि मी पश्चाताप करून आपल्या स्वतःसाठी, परिवारासाठी, या राष्ट्रासाठी तुम्ही आणि मी मध्यस्थी आणि पश्चाताप करावा. नेहम्याप्रमाणे ज्यावेळेस नेहम्याने ऐकलं की यरुशलेमच्या वेशी जळून आणि पडलेले आहेत आणि सर्व लोकांचं नाही का त्या ठिकाणी मानहानी होत आहे, त्यावेळेस त्यांनी पश्चाताप केला, देवाकडे गेला आणि म्हटलं, हे परमेश्वरा, त्यांनी नाही तर मी आणि माझ्या बापानं पातक केलेलं आहे, तू आम्हाला क्षमा कर. माझ्या प्रियांनो, आज ते मध्यस्थी करणारे लोक या दिवसामध्ये, या लॉकडाऊन मध्ये असताना, आम्ही आपल्या स्वतःला बंदिस्त आणि आयसोलेट केलेलं असताना देवबाप शोधत आहे की माझे लोक, माझी मंडळी पश्चाताप करेल. तुम्हाला आणि मला माझ्या प्रियांनो पश्चाताप करण्याची गरज आहे. असा कोणता तो शेवटचा दिवस होता, असा कोणता तो शेवटचा क्षण होता की तुम्ही परमेश्वराच्या समोर बसलात, गुडघ्यावर बसून त्याला पश्चाताप आणि रडून प्रार्थना केलेली होती? असा कोणता तो शेवटचा क्षण होता माझ्या प्रियांनो? खऱ्या अर्थानं तुम्ही देवाकडे पश्चाताप केला होता. आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला स्मरण करून देण्यासाठी पवित्र आत्मा सांगत आहे की माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्या देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्याची गरज आहे. देवाचं वचन पुढे असं म्हटलेलं आहे 2 मध्ये की तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करेल, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठून उभे करेल आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक ठराविक कालावधीपर्यंत, एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला आणि मला या परिस्थितीमधून तो जाऊ देत आहे माझ्या प्रियांनो. परंतु देवाचं वचन 1 कोरिंथ 10 आणि वचन 13 मध्ये म्हटलेलं आहे की या ठराविक कालावधीमधून जात असताना तो तुम्हाला आवश्यक असलेली नाही का सहनशक्ती तो पुरवठा करतो. तो तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे नाही, पण सहनशक्तीच्या अलीकडेच तो तुमची भेट घेईल. तो तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तो मार्ग दाखवणार आहे. आणि तो मार्ग एकच आहे, आणि तो म्हणजे तुम्ही आणि मी जे देवापासून वळालो होतो, देवापासून टर्न झालो होतो, आता पुन्हा रिटर्न आणि त्याच्याकडे वळायचं आहे, परत त्याच्याकडे जायचं आहे. आणि म्हणून आम्हाला त्याच्याकडे जायचं आहे.
कारण देवाचं वचन म्हणतं की तो आमचं पुनरुज्जीवन करणारा आहे, तो आमची आशा आहे, तो आमची ढाल आहे. माझ्या प्रियांनो, तोच आम्हाला या परिस्थितीमधून बाहेर काढणारा आहे. कारण देवाचं वचन होशे 7 आणि वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे की तो यहोवा राफा, तो व्याधी मुक्त करणारा, तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा आपले देवावरचे नाते संबंध आहे जे तुटलेले आहे, जे बोथट झालेले आहे, आमचे जे नाही का प्रायोरिटीज आहे, जे प्राधान्यक्रम आहे, ते बदलण्याची गरज आहे. पुन्हा एकदा देवावर आमचे नाते संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी पश्चातापाची गरज आहे. कारण आमचे अधर्म, आमचे दुष्कर्म, आमचे अपराध, आम्ही इतर गोष्टीच्या मागे धावलो, पैसा, प्रसिद्धी आणि आपल्या इतर गोष्टीला आपण नाही का आपलं दैवत बनलं. माझ्या प्रियांनो, आता तिथे आम्हाला जाणीव करून, आम्हाला पश्चाताप करून खऱ्या अर्थानं देवाकडे वळण्याची गरज आहे. वचन 3 शेवटच्या वचनामध्ये तो म्हणतो की चला आपण परमेश्वरास ओळखू. पुन्हा तो आमंत्रण देतो, चला, कम ऑन, लेट अस टू नो लॉर्ड. पुन्हा आपण देवाला ओळखूया, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. आम्हाला देवाला ओळखणं म्हणजे देवावरचे आमचे जे पूर्वीचे संबंध होते, जे आमचे घनिष्ठ एक बाप आणि मुलाचे संबंध होते, एक पती आणि पत्नी मंडळीचे संबंध होते, त्याप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला देवाला ओळखणं गरजेचं आहे. देवाला ओळखणं म्हणजे काय माझ्या प्रियांनो? देवाला ओळखणं म्हणजे त्याच्याबरोबरचे नातेसंबंध अधिक सदृढ करणे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, एक इंग्लिश मध्ये अशी म्हण आहे, नोईंग बट नॉट फॉलोइंग इज नॉट नोईंग ॲट ऑल. मला माहिती आहे, मला ज्ञान आहे, परंतु कृती मात्र सैतानाची आहे, ते काही माहिती आहे असं नाहीये. देवाचं वचन ज्यावेळेस मला माहिती पडतं, देव ज्यावेळेस मला कळतं माझ्या प्रियांनो, त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये, माझ्या आचरणामध्ये, माझ्या कृतीमध्ये ते नाही का प्रदर्शित होतं, डिस्प्ले होतं. आणि म्हणून आमचं देवाबरोबरचं जे नातेसंबंध आहे, देवाला जे वैयक्तिक ओळख, ती महत्वाची आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा होश सांगत आहे की तुमचं वैयक्तिक नातेसंबंध देवाबरोबरचा, त्याच्यासाठी तो आव्हान करत आहे. आणि मग 3ऱ्या वचनातला ब भागामध्ये म्हटलेलं आहे की त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे, तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. हालेलुया. माझ्या प्रियांनो, अभिवचनाचं या ठिकाणी अभिवचन देवापासून आहे. जर आम्ही ह्या गोष्टी केल्यात, आम्ही जाणीव करून घेतल्या, आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही पश्चाताप केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही देवाकडे वळालो, देवाचं वचन म्हणतं की तो तुमची भेट घेण्यासाठी पर्जन्याच्या नाही का त्या पावसाप्रमाणे, इंग्लिश मध्ये त्याला शब्द आहे डाऊन फ्लोरिंग, स्प्रिंग वॉटर, अशा प्रकारचा जो पाऊस जो शेतीसाठी आवश्यक असतो. माझ्या प्रियांनो, मी शेतकरी कुटुंबामधून, शेती या व्यवसायामधून नाही का आमचं घराणं, आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियांनो मला माहिती आहे, ज्यावेळेस पेरणी केल्या जाते त्यावेळेस झिम 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 पावसाची गरज असते. मोठा पाऊस येऊन फायदा नाहीये, हळुवारपणे येणारा पाऊस, ज्याला स्प्रिंग वॉटर म्हणतात. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस ते पाणी येतं, ते झिमझिम पडणारा पाऊस पडतो, त्यावेळेस नाही का सर्व हिरवगार होतं, रिफ्रेश आणि रिन्यू होतं, सर्व काही नाही का एक उत्साही वातावरण त्या ठिकाणी होतं. ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस सर्व ठिकाणी नाही का एक रिवायवल, सर्व रखरखीत आणि खोरडेपणा आणि सर्व दुष्काळी परिस्थिती निघून जाते आणि सर्व हिरवगार आणि प्रफुल्लित होतं, उत्साह आणणारं असं ते होतं. आणि माझ्या प्रियांनो, तसंच आहे, जसा सूर्य त्याच्या दिनचर्याप्रमाणे उगवतो आणि मावळतो, माझ्या प्रियांनो त्याचप्रमाणे देवाची दया आणि देवाची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर लाभलेली आहे. तो वळवाच्या पावसाप्रमाणे तुम्हाला आणि मला भेट देणार आहे. आणि ज्यावेळेस तो पाऊस येतो त्यावेळेस सर्व धूळ, सर्व प्रकारचा नाही का रखरखीतपणा निघून जातो आणि हिरवगार आणि टवटवीतपणा त्या ठिकाणी येतो. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर तुमची आणि माझी भेट घेईल, या लॉकअप मध्ये, या लॉक इन मध्ये आम्ही असताना माझ्या प्रियांनो, आम्ही लॉकआउटचं नाही का लॉकआउट होण्याची वाट पाहत आहोत, बाहेर पडण्याचं वाट पाहत आहोत. आणि देव निश्चितच या परिस्थितीमधून जात असताना, तुम्हाला आणि मला या प्रोसेस मध्ये घडवत असताना, माझ्या प्रियांनो, तुम्हाला एक गोष्ट आज अभिवचनातून सांगू द्या
की परमेश्वर तुमची आणि माझी निराशा आशामध्ये बदलण्यासाठी समर्थ आहे. तो तुमचं आणि माझं दुःख आनंदामध्ये बदलण्यासाठी समर्थ आहे. तो तुमचा आणि माझा पराजय पुन्हा एकदा विजयामध्ये बदलण्यासाठी समर्थ आहे. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला ज्या जखमा झालेल्या आहेत, ज्या आमच्या नाही का पीडा आहेत, ज्या रोगराई आहेत, त्यामधून आम्हाला आणि तुम्हाला तो बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. He will refresh, renew and restore all of us. तो तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा ताजतवानं करणार आहे. पुन्हा एकदा तो तुमचे आणि माझे नातेसंबंध सदृढ होणार आहे. परंतु त्या अगोदर खूप महत्वाचं आहे की आम्ही परमेश्वराकडे जाणं, आमचे चुका अपराध मान्य करणं आणि परमेश्वराला म्हणणं, प्रभू आम्ही चुकलो आहोत, आम्हाला तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू क्षमा कर. आणि माझ्यापर्यंत तो देवबाप विश्वासू आहे. तो त्याच्या अभिवचनाप्रमाणे आमच्या सर्व चुका अपराधापासून, देवाचं वचन 1 योहान 1 आणि वचन 7 मध्ये म्हणतं की प्रभू येशूचे रक्त तुम्हाला आणि मला सर्व पापापासून, त्या पापामध्ये अपराध आहेत, त्या पापामध्ये दुष्कर्म आहेत, त्या पापामध्ये झारकर्म आहे, सर्व प्रकारचं जे आमच्या जीवनामध्ये प्राधान्यक्रमामध्ये चुकलो आम्ही, त्या सर्व गोष्टीचं देवा क्षमा करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी तो समर्थ आहे. आणि म्हणून लेट अस रिटर्न टू द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण परमेश्वराकडे जाऊया, पश्चाताप करूया आणि त्याच्यापासून तुम्ही आणि मी आपल्या स्वतःसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी आरोग्य आणि एक रिवायवल आणि देवापासून एक अभिषेक आपण प्राप्त करून घेऊया. माझ्या प्रियांनो, आज ह्या वचनाची सांगता करत असताना होशेयाच्या जीवनामधून प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी जर बोलला असेल तर हा संदेश ऐकल्यानंतर ही छोटी प्रार्थना तुम्ही माझ्या मागे करू शकतात. आपण आपल्या अंतःकरणामध्ये प्रार्थना करू शकतात. जे ते कुठे तुम्ही आहात, आपण आपले डोळे बंद करूया आणि जो गुप्तदर्शी बाप आहे, जो गुप्तदर्शी देव आहे, त्याच्याकडं आम्ही ही प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागे तुम्ही प्रार्थना म्हणू शकतात. हे स्वर्गीय बापा, मी तुझं मूल, तुझं संतान म्हणून तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आस्था येत आहे. मी माझे पाप, माझे दुष्कर्म, माझे अपराध मी जाणून आहे. देवबापा, आज तुझ्या वचनाच्या द्वारे होशेयाच्या पुस्तकामधून प्रभू तुम्हाला आज एक इन्व्हिटेशन दिलेलं आहे, एक समन्स, एक आमंत्रण दिलेलं आहे की मी माझ्या सर्व दुष्कर्माचं, माझे अपराध, माझे पाप, तुला न आवडणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत, माझ्या जीवनामध्ये असलेला प्राधान्यक्रम, पुन्हा एकदा येशू तुम्हाला जाणीव करून दिलंस. आज खऱ्या अर्थानं माझ्या देवा, मी माझे अपराध, माझे पाप, माझे दुष्कर्म माझ्या पदरामध्ये घेतो आणि तुझ्याकडे क्षमा मागत आहे. प्रभू येशू, तुझ्याच रक्तानं माझ्या सर्व पाप, शाप, चुका, अपराधांची तुम्हाला क्षमा कर. मला तुझ्या रक्तानं शुद्ध कर. आणि परमेश्वरा, आज मी माझ्या राष्ट्रासाठी प्रार्थना करतो. ह्या राष्ट्राने नाही तर मी ते पाप केलेले आहे. मी त्यांच्याकडे मध्यस्थी आणि रदबदली करतो. प्रभू, त्या सर्वांना तू क्षमा कर प्रभू. आणि तुझं नाव, तुझं शुभवर्तमान त्यांच्या देखील कानापर्यंत जाऊ दे. आणि प्रभू, आम्ही मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून पश्चाताप करत असताना तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरशुभ्र मी करेन. प्रभू, धन्यवाद देतो. आज मला तू पाप क्षमा दिलीस. माझा पश्चाताप प्रभू तू स्वीकारलेला आहेस. आज हीच प्रार्थना करतो देव बापा, माझ्या राष्ट्रातील सर्व क्लेश, महामारी, कोरोना व्हायरस या राष्ट्रातून निघून जाऊ दे प्रभू. जे बाप्पा ह्या कोरोना व्हायरसमध्ये संसर्गजन्य झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी विनंती करतो प्रभू, तुझा घाताचा स्पर्श त्यांना कर. आणि येशू, तुझ्या वचनाप्रमाणे
तो आपले संदेश वचन पाठवून आरोग्य देणारा परमेश्वर तो आहेस. आज ते आरोग्य त्या प्रत्येक कोरोना बाधित लोकांसाठी आम्ही मागत आहोत. त्यांना तू त्यांच्यातून बाहेर काढ आणि तुझी ओळख परमेश्वरा त्यांना हो दे माझ्या देवा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, कृपा करून प्रभू या राष्ट्राला कोरोना मुक्त तू कर. या जगातून प्रभू हा क्लेश, ही महामारी तू नाहीशी करणार असं तुझं अभिवचन आम्ही स्वीकारतो. प्रभू धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. हे वचन जे जे ऐकत आहेत, पाहत आहेत, त्या प्रत्येकाच्या मस्तकावर तू आपले हात ठेव आणि त्यांना आशीर्वादित कर माझ्या देवा. आज खऱ्या अर्थाने प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझी नव्यानं भेट होऊ दे. पुन्हा एकदा त्यांना तू पुनर्स्थापित कर. पुन्हा एकदा बाप्पा त्यांना तू रिवायवल कर माझ्या देवा आणि रिन्यू आणि रिफ्रेश कर अशी प्रार्थना करतो. आभार मानत धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन. आता आमच्या देवाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळासाठी असो. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. स्टे होम, स्टे सेफ, स्टे ब्लेसेड in your home, in your community. May God bless you. Thank you.